नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो सलग कमेंट असं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. काय त्या संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी बातमी, संपूर्ण घडामोड आपण जाणून घेत आहोत. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. निर्यात धोरणाचा बाजार हस्तक्षेपांचा कांदा दरावर विपरीत परिणाम. शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय या ठिकाणी घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. नाफेड आणि NCCFच्या संस्थांना माध्यमातून खरेदी केलेला कांद्याचा साठा विविध शहरामध्ये स्वस्त दरात विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदे दर कोसळले, शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणाचा व थेट बाजार हस्तक्षेपाचा विपरीत परिणाम होत असून या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. आणि प्रमुख कांदा बाजारात या ठिकाणी किमान 800 तर जास्तीत जास्त 1200 ते सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कांदा उत्पादनासाठी 25 रुपये खर्च येतो. त्यामुळे उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीदेवी यांनी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा बाजार आवारात कांदा उत्पादक शेतकरी व संबंधित घटकांशी संवाद साधला आहे. आणि एकंदरीत यावेळी त्यांनी केंद्राच्या धोरणाचा हल्लाबोल करत राज्यव्यापी कांदा प्रश्न आंदोलनाला सुरुवात केली आहे. नाफेडची कांदा खरेदी विक्री बंद करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. संघटनेने शेतकऱ्यांशी संवाद साधून नाफेड व NCCFच्या कांदा खरेदी व विक्रीबाबत ठराव केले आहे. दोन्ही संस्थांनी कांदा खरेदी कायम बंद करावी. केंद्र सरकारने कांद्याला न्याय मिळेपर्यंत दोन्ही संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेली विक्री थांबवावी असा ठराव करण्यात आलेला आहे. धन्यवाद. लक्ष सबस्क्राईब करून देणार.